कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या आदेशानुसार रात्री 10 ते पहाटे 2 या कालावधीत ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोहीम राबवत जिल्ह्यातील हॉटेल, धाबे, लॉजिंग, बिअर बार, बसस्थानक आणि संशयित परिसरांची तपासणी केली. या मोहिमेत 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 पोलीस उपअधीक्षक, 37 पोलीस अधिकारी आणि 136 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. जिल्ह्यात एकूण 42 विशेष पथकं तयार करण्यात आली होती. कारवाई दरम्यान पोलिसांनी 39 इसमांविरोधात नॉन बेलेबल वॉरंट बजावले. उघड्यावर मद्यपान करणाऱ्या 12 जणांवर तर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 34 चालकांवर कारवाई करण्यात आली. हद्दपार असलेल्या एका आरोपीवरही पोलिसांनी कारवाई केली. वेळेपेक्षा जास्त काळ दुकानं सुरू ठेवणाऱ्या 16 दुकानदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदी कायद्यान्वये 2 कारवाया करून 7,04,895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या 18 जणांवरही कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये 544 वाहन चालकांवर कारवाई करत 3,53,500 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. तसंच भारतीय हत्यार कायद्यान्वये 2 आरोपींकडून 42,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं ठाणे जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी महेश भाऊराव आहेर याला हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथं छापा टाकून अटक केली. कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. पहाटे 3च्या सुमारास त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगार आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.